पुण्याला 2 मंत्रिपदं मिळणार। सलग 4 वेळा आमदार राहिलेल्या माधुरी मिसाळ यांना भाजपाकडून मंत्रिपदाची संधी देण्यात येणार आहे आणि चंद्रकांत पाटील यांच्या समवेत माधुरी मिसाळ यांना सुद्धा मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे। मिसाळ यांनी कुठलं मंत्रिपद मिळणार याकडे देखील पुणेकरांचं लक्ष आहे। चंद्रकांत पाटील यांच्यासह माधुरी मिसाळ यांनाही मंत्रिपद मिळणार, त्यामुळे आता पुण्याला 2 मंत्रिपदं जाणार असल्याची माहिती समोर येते। तर या संदर्भात माधुरी मिसाळ यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सूरज यांनी। पाहूयात। आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपच्या माधुरीताई मिसाळ सोबत आहेत। ताई, काय सांगाल, आज शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे, माधुरीताई मिसाळ नेमक्या आम्हाला कोणत्या भूमिकेत दिसणार? पक्ष जबाबदारी देणार आहे मोठी आणि त्या भूमिकेमध्ये माधुरीताई तुम्हाला दिसते। आज फोन प्रत्येकाला आलेले आहेत, तुम्हाला देखील आज फोन आलेला आहे का? हो, काय सांगण्यात आलं तुम्हाला फोन करून? काही नाही, आज 4 वाजता शपथविधी आहे असं सांगण्यात आलेलं आहे। काय वाटतं नेमकं मंत्री झाल्यानंतर नेमक्या कोणत्या प्रश्नांना तुम्ही हात घालाल, कोणते प्रश्न सभागृहात मांडाल एक महिला मंत्री म्हणून? कुठलं खातं मिळतंय त्या खात्याला नक्की न्याय देईन। खूप खूप शुभेच्छा ताई तुम्हाला पुढील वाटचालीसाठी। कॅमेरामॅन राकेश सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, नागपूर।